श्रीरामपूर बाबतीत जे शिर्डीमध्ये आम्ही यशस्वी झालो त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा नगरपंचायतीच्या वतीने राबवण्यात आलेला MSF म्हणजे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स ही जी एक राज्य शासनाची सबसिडी महामंडळ आहे ज्यामधून ते सुरक्षा कर्मचारी पुरवले जातात। मी माननीय पालकमंत्री महोदयांच्या वतीने 2 सुरक्षा गाड्या म्हणजे पोलिसांच्या गाड्या श्रीरामपूर नगरपालिके हद्दीत एक महिन्याभरात वर्ग करतोय। श्रीरामपूर नगरपालिका आणि MSF यांच्याबरोबर करार करून या गाड्या प्रत्येक घरामध्ये जाऊन महिलांचं ओपिनियन, कुठं गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, कुठं आहेत, काय आहेत, कुठं गांजा पिला जातो, कुठं कोणी ड्रग घेऊन राहिलं, हे सगळे लोक पूर्ण श्रीरामपूर पुढच्या 1 वर्षामध्ये मी तुम्हाला साफ करून देईन। ही माझी जबाबदारी आहे। मी जबाबदारी घेतली आहे। शिर्डी साफ केली आहे, हे पण साफ करणार। शिर्डी आता मला शिर्डीमध्ये वेळ गेला भरपूर, पण तुम्ही आता पहा शिर्डीत जाऊन विचारा। टाचणी सुद्धा मी पडून देत नाही। ठीक आहे, अपवादात्मक घटना दारूच्या नशेत कोणी करू शकतं, पण एकदा निर्णय झाला श्रीरामपूर साफ करायचा, माझी पत्रकारांना एवढीच विनंती आहे की आम्हाला तुम्ही सपोर्ट करा। कडक कारवाया होतील। प्रत्येक गोष्ट कदाचित कायद्याच्या कचाट्यात बसून होऊ शकत नाही, पण काही गोष्टी कराव्या लागतील। पण श्रीरामपूर मी तुम्हाला 1 वर्षात साफ करून देतो। मी माता भगिनींना शब्द दिलाय, माझी नैतिक जबाबदारी ती मी पूर्ण करणार। नाही, मी पालकत्व स्वीकारायला तयार आहे, म्हणून मी आज पहिल्यांदा प्रेस बोलवली आहे। बऱ्याच वेळ मुळाप्रमाणे चेअरमन असताना एकदा प्रेस झाली होती आणि आज एक प्रेस माझी झालेली आहे। मला पाठ आहे सगळं, मी काय नाकारत नाही की माझं येणं नाही, पण हे पण तुम्हाला मान्य करावं लागेल की महाराजांच्या पुतळ्याचा निधीचा विषय, त्याचं डिझाईन, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं डिझाईन, त्याच्यानंतर श्रीरामपूर तालुक्यामध्ये कालव्यांचे कामं, चारीचे कामं, विकास कामं, तुम्ही पहा की प्रत्येक गावामध्ये आज निधी पोहोचलेला आहे थोड्या का माध्यमातून। मी सगळं दावा करत नाही, पण माझा स्वभाव हा नियोजनाचा आहे। मी नियोजन कागदावर करतो, कागदावर नियोजनाने आराखडा बनवतो आणि आराखडा बनवल्यावर त्याची अंमलबजावणी करतो। तर आज जर मी पत्रकार परिषद घेतोय तर श्रीरामपूर नगरपालिका आणि श्रीरामपूर तालुक्याचं पालकत्व आजपासून डॉक्टर सुजय विखे पाटील घ्यायला सुरू करतोय आणि तुम्हाला मी श्रीरामपूर पूर्ण 1 वर्षात साफ करायचा जो शब्द आहे, गुन्हेगारी मुक्त श्रीरामपूर, ते मी तुम्हाला करून दाखवणार। तोपर्यंत थोडा त्रास होईल, माझा नाईलाज आहे, मी एका दिवसात काही करू शकत नाही, पण आम्ही श्रीरामपूर बदलून दाखवण्यासाठी आलेलो आहोत आणि ते बदलून दाखवणार।